मराठी, ते धडक ते धडक. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण. पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर. आमदार जयंतराव पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्या राजकीय वादात निशिकांत पाटील यांनी उडी घेतली आहे. सदाभाऊ खोत यांचे समर्थन करत निशिकांत पाटील यांनी जयंतराव पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. जयंतरावांनी कोणत्याही संस्था स्वतः उभ्या केल्या नाहीत, तर त्या त्यांच्या वडिलांनी उभारलेत. तुमचे 1 लाखांचे लीड 12,000वर आले, याचे आता आत्मपरीक्षण करावे, असा घणाघात देखील यावेळी निशिकांत पाटील यांनी जयंतराव पाटलांवर केलाय. जयंतरावनी काही उभा केलेला नाही कुठली शिक्षण संस्था, त्याच्या वडिलांनी उभा केलेली. जयंतरावनी ह्या तालुक्यामध्ये एकही संस्था उभी केलेली नाही. त्यांच्या वडिलांचे आलेल्या संस्थावर अलगत ते बसलेले, तर त्यांना उभा करण्याचं कष्ट अजिबात माहिती नाही आहे. 2024च्या निकालाचं आत्मपरीक्षण करावं. 1 लाखाचं लीड 12,000वर आलेलं आहे. त्यांची उंची जनतेने ठरवलेली आहे, तर त्या दृष्टीने विचार करून पुढचं राजकारण करावं, ही माझी त्यांना जाहीररित्या विनंती आहे. गेली 36 वर्ष आमदार म्हणून काम करतायत, 17.5 वर्ष ते मंत्री आहेत. या तालुक्यातल्या तरुणांच्या हाताला रोजगार द्यावा अशी कधीही त्यांची इच्छा झालेली नाही. नवीन उद्योग काहीतरी या तालुक्यामध्ये यावा, IT पार्क सारखं एक मोठं पार्क उभा राहावं, अशा पद्धतीच्या विकासात्मक कल्पना ते कधीही मांडू शकले नाहीत. ना प्रत्यक्ष कधी त्यांनी आणल्या, ना कधी या जनतेच्या पुढच्या पिढीच्या संरक्षणाच्या दृष्टीने, रोजगाराच्या दृष्टीने कधीही त्यांनी विचार केला नाही. 17.5 वर्ष मंत्री असताना महाराष्ट्र शासनाचे सगळे महत्वाचे मंत्रालय त्यांनी स्वतः भूषवलेले आहेत. त्यांना एका मिनिटामध्ये हे सगळं करणं शक्य होतं. त्या व्यक्तीची मानसिकता आहे या तालुक्याच्या नवीन पिढीनं, जनतेनं प्रगती करावी अशी नाही आहे. जर ही जनता प्रगती केली, या जनतेनं नवीन मुलांनी स्वतःच्या पायावर उभा राहिले, तरुणांना रोजगार दिल्यानंतर ते स्वतःचा विचार करू लागले, तर आपलं कोण ऐकणार, अशी एक अत्यंत हिणकस भावना त्यांच्या मनामध्ये सातत्यानं राहिलेली आहे. त्यामुळं 288 आमदारापैकी या एकमेव मतदारसंघ असा आहे की गेल्या 36 वर्षात काही अपवाद सोडले तर कधीही आमसभा झाली नाही, कधीही लोकांच्या मध्ये हे गेले नाही, त्यांचे प्रश्न कुठले ते पाहिलं नाही. नवीन तरुण मुलांना काय अपेक्षित आहे कधीही पाहिलं नाही. ते ज्यावेळेला बापूंच्या निधनानंतर स्वर्गीय बापू असतील, क्रांतीचे नाना पाटील असतील, सहकारमर्षी नाना नायकवडे असतील, त्यांची एक राजकीय संस्कृती होती. वैचारिक विरोध असणं आणि व्यक्तिगत पातळीवर विरोध व्यक्त करणं, हे या तालुक्यामधली ही रेषा जी आहे ती पुसण्याचं काम गेल्या 36 वर्षात जयंतरावने केलेलं आहे. विरोध हा वैचारिक असत नाही, तो व्यक्तिगत पातळीवरच न्यायचा, हा अट्टास त्यांचा सातत्यानं राहिला. त्यामुळे हा तालुका हा विकासापासून वंचित राहिला. नवीन पिढीला आमच्या, आज मी अनेक ठिकाणी, चाकण असेल, पिंपरी चिंचवड असेल, कागल MIDC असेल, गोकुळ शिरगाव असेल, या ठिकाणी या तालुक्यातली अनेक मुलं 2 व्हीलरवरनं नोकरी करण्यासाठी जात आहेत. ही एक शोकांतिका या तालुक्याची राहिलेली आहे.
कोणी असं म्हणलं होतं, विद्यार्थ्यांच्या आडून काही राजकीय पक्ष आतंकवाद्यांसारखं या प्रक्रियेमध्ये येत आहेत, हे थांबलं पाहिजे. हे या देशाला निश्चितपणे दूषण नाही आहे. मला असं वाटतं सदाभाऊ हे चळवळीतून पुढे येतात. त्यांच्याकडून अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांना अतिरेकी म्हणण्याबाबत कधीही भाषा येऊ शकत नाही. कारण ते ज्या चळवळीतून आले, त्या सामान्य कुटुंबातून आले, शिक्षण काय असते, शिक्षकांना माणसाची प्रगती काय होते याचं त्यांनी सगळा अनुभव घेतलेला आहे. त्यांच्या समर्थनापेक्षा त्यांच्यावर जे आरोप तुम्ही करता, ज्या भाषेत ज्यांचे वय नाही आहेत त्यांच्या मुलांच्या वयाचे, ते तुम्ही आरोतून सदाभाऊन बोलतात, ही या तालुक्याची राजकीय संस्कृती नाही आहे. म्हणून आम्ही त्यांचं समर्थन करतो. तुमच्या नेत्यांच्याबद्दल आरोतून बोललं, तुमच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये या खालच्या स्तरावरच्या भाषेमध्ये बोललं तर तुम्हाला आवडेल का? का तुमच्या मुलाबाळांना आवडेल? याचा विचार करा. त्यांनाही आता सुना आलेले आहे, ते आजोबा झालेले आहेत. काय त्या सुनांच्या मनावर परिणाम होतो? तुमच्या बाबतीत कोण बोललं, तुम्ही सुना तुम्हालाही आलेले आहेत. मूळ प्रश्न असा आहे, तुम्ही जे पेरतात ते चुकीचं आहे. सदाभाऊ काय बोलले याच्या आड राहून तुम्ही त्यांच्यावर व्यक्तिगत टीकाटिप्पणी करताय, ते अत्यंत दुर्दैवी, चुकीचे आहे आणि मी त्याचा निषेध करतो. मुळात त्यांचं संघटन जे आहे जयंतरावांचं, ते संघटनेमधला कुठलाही कार्यकर्ता त्या मोर्चावर दिसून आला नाही. कर्मचाऱ्यांशिवाय तिथं खूप संख्या कर्मचाऱ्यांची जास्त होती. विद्यार्थी त्यांच्या अनुदानित शाळा ज्या आहेत त्या शाळेतले काही विद्यार्थी त्यांनी आणले असतात. माझं मत असं नाही आहे की विद्यार्थ्यांचा प्रश्न विद्यार्थी जरूर आले असते. त्यात आमच्याही शिक्षण संस्थेत आमच्यातले काही विद्यार्थी गेले होते. कारण विद्यार्थ्यांच्या हिताची जिथं बाजू असेल तिथं सदाभाऊ असतील, निशिकांत पाटील असतील, चिमणभाऊ डांगे असतील, राहुल माडिक असतील, नंतर आनंदराव पवार असतील, नाहीतर गौरव नाईक असतील, आम्ही सगळे विद्यार्थ्यांच्या समवेत आहोत. त्यांच्यावर कुठला अन्याय व्हावा ही भूमिकाच आमची कोणाची नाही. कारण आम्हाला शिक्षणाचं महत्त्व माहिती आहे. ते जयंतरावनी काही उभा केलेलं नाही कुठली शिक्षण संस्था, त्यांच्या वडिलांनी उभा केलेली आहे. जयंतरावनी ह्या तालुक्यामध्ये एकही संस्था उभी केलेली नाही. त्यांच्या वडिलार्जित आलेल्या संस्थावर अलगत ते बसलेले आहेत. तर त्यांना उभा करण्याचं कष्ट अजिबात माहिती नाही आहे. त्यामुळे इतरांना नावं ठेवताना, ज्या भाषेत ते बोलताना, ज्या पद्धतीने ते बोलत आहेत, कार्यकर्त्यांना सांगतायत, कार्यकर्ते मंच बोलत नाही आहे. मला या तालुक्याची राजकीय संस्कृती, अनेक घराणे अशा आहेत या तालुक्यामध्ये की त्यांची पुढची पिढी ज्या भाषेत बोलते ते त्यांचे संस्कार नाही आहे. हे संस्कार सगळे जे निर्माण नवीन केले जात आहे ते आमदारांच्या मार्फत होतं. आणि स्वतः लांब राहून, स्वतःचा चेहरा दडवून इतरांना पुढे करण्यामध्ये त्यांना जर आनंद वाटत असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीला हे निश्चित भोगावं लागेल. जिओ मराठी, ते धडक ते धडक.